मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर काल आपण महानुभव पंथातील जे काही महत्त्वाचे ग्रंथ आहे त्याचबरोबर त्यांचे शिष्य यांची जी काही परंपरा आहे ती परंपरा आपण पाहत होतो. ठीक आहे. तर सांगा, मराठीतील पहिला आद्य चरित्र ग्रंथ कोणता आणि तो कोणी लिहिला? ओके, ठीक आहे. ठीक आहे. तर महानुभव, तर आपण काल पाहिला लीळा चरित्र, जो की माईन भट्टांनी लिहिलेला आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं? गोविंद प्रभू ज्यांचं चरित्र, गोविंद प्रभू लीळा, गोविंद प्रभू चरित्र जे काही आहे ते आपण पाहिलेलं आहे. आपल्याला माईन भट्टाची जी काही ग्रंथसंपदा आहे तर ती ग्रंथसंपदा सांगता येईल का? माईन भट्टाची ग्रंथसंपदा म्हणजे काय काय लिहिलेलं आहे एकंदरीत त्यांनी सांगता येईल का? लीळा चरित्र बरोबर आहे. श्री गोविंद प्रभू चरित्र तेही आपण पाहिलेलं आहे का? ठीक आहे. आता आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत की श्री गोविंद प्रभू चरित्रमध्ये काय काय दिलेलं आहे. ठीक आहे. जसं काल आपण काही महत्त्वाचे जे मुद्दे होते तर ते महत्त्वाचे मुद्दे काय केलेले आहे आपण काल लिहून घेतलेले आहे. बरोबर आहे. काल आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले. तर आता श्री गोविंद प्रभू चरित्र याच्यामध्ये काय 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 आहे हे पाहू. काल एक 2-4 मुद्दे लिहिलेले आहेत. जसं आपण लिहिलं होतं की किती याच्यामध्ये लीळा आहेत एकूण? नाही, ते लीळा चरित्रामध्ये आहे. श्री गोविंद प्रभू चरित्रामध्ये किती लीळा आहेत? 223 की 323 हे आपल्याला माहित पाहिजे. ऑप्शन आपले असेच असणार आहे. त्याच्यामुळे किती आहे? 323. व्यवस्थित रिव्हिजन महत्त्वाची आहे आपल्याला. ओके. ठीक आहे. तर बघा, आता आपण थोडंसं जे काल लिहिलं होतं त्याचं थोडंसं पाहूयात, कारण काही जणांचं अजूनही काही जणांना त्याच्यामध्ये शंका आहे की बा व्यवस्थित रिव्हिजन झालेलं नाही आहे. तर लीळा चरित्र हा माईन भट्टांनी लिहिलेला त्यांचं पहिलं लिखाण आपण, आणि त्यानंतर माईन भट्टांनी काय केलेलं आहे? श्री गोविंद प्रभू चरित्र त्यांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये एकूण 323 लीळांचा जो काही आहे समावेश आहे. आता चक्रधरांप्रमाणेच त्यांचे परमगुरु जे होते ते काय होते? श्री गोविंद प्रभू होते. तर यांचा जो काही जीवनपट आहे तो जीवनपट स्मृती रूपाने त्यांनी लीळांमधून रंगवलेला आहे. म्हणजे काय की ते गोविंद प्रभू देखील शिष्य होते, पण आपण म्हणतो ना की सिनियर. मग सिनियर असल्यामुळं काय होतं किंवा ज्येष्ठ असल्यामुळं काय होतं की मान जो आहे तो जास्त असतो. आणि मग ज्येष्ठ असले ते सुद्धा कसे असतात? गुरुच्या रूपाने, गुरुवर्याच्या रूपाने असतात. आणि त्यामुळं काय होतं? गुरुवर्याच्या रूपाने असल्यामुळं त्यांनी माईन भट्टांनी काय केलं की श्री गोविंद प्रभू यांच्या ज्या काही आठवणी होत्या, यांच्या ज्या काही स्मृती होत्या त्या लीळा स्वरूपामध्ये काय केलेलं आहे? श्री गोविंद प्रभू चरित्र याच्यामध्ये लिहिलेला आहे. आता आपण पाहिलं होतं की श्री गोविंद प्रभू चरित्रला दुसरं नाव काय आहे आणि ते कोणी त्याचं नाम म्हणजे श्री गोविंद प्रभू चरित्र हे नामकरण कोणी केलेलं आहे?
आणि श्री गोविंद प्रभू चरित्राला आपण अजून दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतो? कोणत्या नावाने ओळखतो? तर आपण याला काय रिद्धिपूर चरित्र किंवा लीळा. ठीक आहे, जे काल कोणी अब्सेंट होते त्यांनी मला सांगायचे. एक मिनिट, एकच मिनिट. ओके, सॉरी, थोडंसं अर्जंट होतं. ठीक आहे, सॉरी. तर बघा, रिद्धिप्रभू चरित्र आपण असं ओळखतो, पण आता रिद्धिप्रभू चरित्र म्हणजे ओरिजिनली जे काही आहे ते ह्या नावात होतं आणि त्याचं जे नामकरण आहे, काय नामकरण आहे? गोविंद प्रभू चरित्र. हे कोणी केलेलं आहे? व्ही कोलते यांनी केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? व्ही कोलते. हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, ओके. तर ओरिजिनल जे नाव होतं, जे माईन भट्टांनी दिलं होतं ते रिद्धिपूर चरित्र किंवा रिद्धिपूर लीळा, पण श्री गोविंद प्रभू चरित्र व्ही कोलते यांनी लिहिलेलं आहे. कारण त्यांनी जेव्हा अभ्यास केला मग त्यांना वाटलं की जे श्री गोविंद प्रभू आहे त्यांच्याबद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, तर याला हे साजेसं नाव आहे आणि कोणाला शोधायला किंवा कोणाला माहिती वाचायची असेल, कोणाला अभ्यास करायचा असेल, तर हे ह्या प्रकरणातून काय होणार आहे ते सोपी होणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? आता बघा, महानुभव पंथाचं किंवा महानुभवाच्या दृष्टीने गोविंद प्रभू म्हणजे कोण? की साक्षात परमेश्वराचा अवतार, महानुभव यांच्या मते. आता त्यामुळे महानुभव जे काही होते तर धर्मप्रवर्तकांपैकी एका ईश्वरी पुरुषाचे चरित्र अशा भूमिकेतूनच काय केलेलं आहे, हा जो काही ग्रंथ आहे, तुम्ही कुठलंही नाव घेऊ शकता, फक्त आपल्याला नावं माहीत पाहिजे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर म्हणून एक श्री गोविंद प्रभू चरित्र याला एक असं परमेश्वराचंच एक ग्रंथ म्हणून समजला जाता. म्हणजे काय समजला जातो? की ईश्वरी पुरुषाचे चरित्र, ईश्वरी पुरुषाचे चरित्र ह्या भूमिकेतून काय केलं जातं की ह्या ग्रंथाकडे पाहिलं जातं. आता श्री गोविंद प्रभूच्या जीवनातील नानाविध वेगवेगळ्या प्रसंगाचे चित्रण असेल, वर्णन असेल, तर ह्या चरित्रात येणे स्वाभाविक आहे. आपण आता जसं नॉर्मली एखाद्या व्यक्तीचं जेव्हा चरित्र लिहिलं जातं तर तेव्हा त्याच्या आयुष्यातल्या ज्या काही घडामोडी असतात, आठवणी असतात, सुखद दुःखद घटना, टर्निंग पॉईंट जे काही असेल ते सारं तिथे चित्रित होतं, जे की एका लेखकाच्या दृष्टीने किंवा जो लिहिणारा आहे त्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. आता हा ईश्वरी अवतार होईल का देवता होईल, हा त्यांच्या बालपणीच्या आख्यायिकेतून त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे दर्शन होऊ लागले. अशा प्रकारे जे आहे, तर म्हणून काय म्हणतात की हा एक स्वतंत्र श्री गोविंद प्रभूचे जे काही लोकविलक्षण
वर्तन होते, तर हे घडवणारे त्यांचे वेडेपिसे व्यक्तिमत्व जे काही आहे एक स्वतंत्र चिंतनाचा असा विषय आपल्याला आहे. कारण चक्रधरानंतर जर महानुभाव पंथामध्ये सगळ्यात श्रेष्ठ स्थान कोणाचं असेल तर ते काय आहे, श्री गोविंद प्रभू यांचं आहे. आणि त्यांना काय मानलेलं आहे, साक्षात ईश्वरी अवतार मानलेला आहे. कळतंय तुम्हाला? आता बघा, परमेश्वराचे अवतार घेण्याचे प्रकार जे काही आहेत तर ते 3 प्रकार आहेत. ठीक आहे, आता आपण ते बघूयात. तुम्हाला माहित आहेत का ते कोणते आहेत? परमेश्वराचे अवतार घेण्याचे 3 प्रकार आहेत. कोणते आहे? तीन प्रकार कोणते सांगता येईल का? वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता डायग्राम काढून, तुम्हाला जसं लक्षात राहील तसं. कोणते? बघा, एक कोणता आहे, गर्भ. त्याच्यानंतर काय आहे, पतित. आणि तिसरा जो काही आहे तो दवडणे. ठीक आहे, कोणता आहे, गर्भ, पतित आणि कोणता आहे, दवडणे. दवडणे लिहून घ्यायचंय. दवडणे, दवडला म्हणतो ना आपण, दवडणे. गर्भ, पतित, दवडणे. गर्भ, पतित, दवडणे. लिहून घ्या. गर्भ, पतित, दवडणे. ठीक आहे, गर्भ, पतित, दवडणे. समजलं? हो, समजलं. तर बघा, आता हे वेगवेगळे, आपण जसं तुम्ही हा शब्द ऐकला असेल, पतित पावन. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. गर्भ, आपण म्हणतो की गर्भ लढीत, गर्भ श्रीमंत असे शब्द वापरतो. आणि दवडणे. तर बघा, आता जे श्री गोविंद प्रभू होते तर ह्या 3 प्रकारांमधले कोणता प्रकार होता त्यांचा? दवडणे. दवडणे हा काय होता? परमेश्वराचा अवतार होता दवडण्यापैकी. तर श्री गोविंद प्रभूंचा जो काही अवतार होता तर हा दवडवितो आणि तेथे आपण आकार घेतो. अशा वेळी दवडलेल्या जीवाचा देहधर्म व स्वभाव त्याला स्वीकारावे लागतात. आता दवडणे, आपण जर या दवडणे आपण म्हणतो ना, हरवला बाबा, दवडणे शब्द. तर दवडणे शब्द हा तुम्ही विदर्भातले लोक जास्त वापरतात. माझा दवडला बाबा, माझा रुमाल दवडला. तर इकडे जास्त पुणेरी भाषेमध्ये नाही, पण विदर्भ किंवा वराडी भाषेमध्ये. कारण एकंदरीत महानुभाव पंथ आपण पाहिलेला आहे की विदर्भामध्येच त्याचं जे काही आहे तिथली भाषा. आणि लीळा चरित्रामध्ये तुम्ही हे सगळे ग्रंथ पाहाल तर तुम्हाला तिथे वराडी भाषा जी काही आहे ती दिसून येईल. त्याच्यामुळे वराडी भाषेचा प्रभाव ह्या सगळ्या ग्रंथांवर जो काही आहे. तर आता दवडणे, मग आता हे परमेश्वराचा अवतार कसा, की म्हणजे काय, की बाबा एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये किंवा एक गोष्ट सोडून दुसऱ्या गोष्टीमध्ये जाणं आणि त्याचा त्या व्यक्तीचा जे काही आकार असेल तर ते त्याच्यासारखं ते गुणधर्म, शरीर धर्म काय आहे स्वीकारणं, म्हणजेच काय, दवडणं. म्हणजेच काय, दवडणं. की श्री गोविंद प्रभूचा जो काही अवतार होता हा दवडण्याचा अवतार होता. यात परमेश्वर मातेच्या गर्भातून एखाद्या जीवाला दवडवितो व आपण तेथे आकार घेतो. तर अशा वेळी
दवडलेल्या जीवाचे देहधर्म आणि जो काही स्वभाव आहे तर तो काय होतो, त्याला ते काय करावे लागतात, स्वीकारावे लागतात. आता बघा, गोविंद प्रभूच्या अवताराने ज्याला दवडले होते तो जीव वेडापिसा होता. त्याचे देहधर्म स्वीकारावे लागल्यामुळे गोविंद प्रभूंचा अवतार जो काही होता वेडापिशासारखा झाला. असे गोविंद प्रभूच्या अवताराविषयीचे विश्लेषण विभी कोलते यांनी केलेले आहे. बघा, गोविंद प्रभूचे जेव्हा आपल्याला अभ्यासक समीक्षक असं विचारते तेव्हा आपल्याला विभी कोलते यांचं नाव लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता बघा, म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगते, ठीक आहे, की आता समजा एखादी व्यक्ती आहे, ठीक आहे, जसं आपण काल परवा पाहिलं होतं की आपले चक्रधर स्वामींचं ओरिजिनल नाव काय होतं, हां, हरपाळ देव, बरोबर आहे. आणि मग आपण पाहिलं की हरपाळ देव मृत्युमुखी पडले, नंतर मग त्यांचा परत नव्याने त्यांच्या अंगात शक्ती आली आणि मग परत त्यांना जन्म मिळाला वगैरे वगैरे, ठीक आहे. तर बघा, आता श्री गोविंद प्रभूंचं कसं झालं की म्हणजे एक प्रकारचा एक मृत्यू पावल्यानंतर जो आपण असं म्हणतो ना की बऱ्याचदा आपण ऐकतो की आत्मा जो काय आहे भटकत असतो आणि मग तो कुठेतरी जाऊन त्याच्यातून जीव म्हणजे त्याला जीव मिळतो किंवा ते शरीर धारण करतो. आता श्री गोविंद प्रभू जे होते तर त्यांनी कोणाचा जीव धारण केला की एक व्यक्ती होती की जी मृत्यू पावली होती किंवा जी मरण पावली होती. आणि ती व्यक्ती कशी होती, वेडीपिशी होती. वेडीपिशी होती म्हणजे काय, पागल होती. आणि तो जो आत्मा आहे तो किंवा तो जो काही आहे तो दवडला. कशामध्ये दवडला, ती जी वेडीपिशी व्यक्ती होती तिच्यामध्ये. मग आपण जसं पाहिलं की दवडणे म्हणजेच काय की ते देह गुण जे काही आहे ते स्वीकारणे, स्वभाव गुण जे काही आहे ते स्वीकारणे. तर मग त्या आत्म्याने काय केलं की त्या शरीरामध्ये प्रवेश घेतला आणि ते शरीर कसं होतं, वेडपिसं होतं. म्हणून ते शरीर म्हणजे स्वभाव, तर ते कसं होतं. मग त्याच्यामुळं काय झालं की गोविंद प्रभूंचा जो काही स्वभाव होता कसा झाला आहे, वेडापिसा झालेला होता. असं अवताराविषयीचं जेव्हा विश्लेषण केलं विभी कोलते तर विभी कोलते असं म्हणतात. समजलं, एकदम सोपी भाषेमध्ये सांगितलंय, समजलं, ओके. नाही, ते वेगळं विषय आहे. तर आता खाड माखेपर्यंत गूढ खाणे, विवाह प्रवृत्ती स्वीकारणे, वेडावून दाखवणे, हातवारे करणे. म्हणजे तुम्ही एक रस्त्यावर समजा कधी जात असाल तर तुम्हाला एक वेडीपिशी झालेली व्यक्ती दिसते, पागल झालेली, तर तिचं ते वेगळंच कारभार असतो ना की ते आपली स्वतःहूनच हसत बसते किंवा ते आपली अशी बोलत बसते, हातवारे करते, काहीतरी तिचा वेगळा प्रकार चालू असतो. तर हे जे काही वेडापेसाचे गुण आहेत तर ते असं गोविंद प्रभू जे काही आहे ते करायचे. म्हणजे खाण्याला खात बसली की खातच बसायचे, आपल्या मनातल्या मनात हसायचे, वेगवेगळ्या प्रकारे काय करायचे ते हातवारे करायचे. तर अशा प्रकारे जे काही आहे तर आपल्याला त्यांचं जे काही स्वभाव धर्म जे काही आहे अशा प्रकारे दिसून येतो. आता ना देशपांडे जे काही आहेत तर त्यांचे अकृत्रिम साधुत्व असे वर्णन करतात आणि ते अगदी सार्थ आहे. तर आपल्याला यापुढे जे काही आहे तर एक ओळ, एक लाईन लिहून घ्यायची आहे. लिहून घ्या. लिहा. नाही, अननसचा अना देशपांडे, अना देशपांडे लिहून घ्या. अना देशपांडे यांनी श्री गोविंद प्रभू यांचे ना देशपांडे यांनी श्री गोविंद प्रभू यांचे वर्णन अकृत्रिम साधुत्व, बघा असं लिहायचं आहे, अकृत्रिम
साधुत्व, अकृत्रिम साधुत्व, अकृत्रिम साधुत्व असे केले आहे. कोणाचे? श्री गोविंद प्रभू यांचे. ठीक आहे, त्याचं कारण हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, म्हणजे आता सगळ्यांना माहित झालंय. आता बघा त्यांच्याविषयी अजून काय काय आलेलं आहे की कुणब्यांच्या घरी जेवणारे, मांगांच्या पानपोईत पाणी पिणारे, महारांच्या घरचे अन्न भक्षण करणारे, समता वृत्तीचे गोविंद प्रभू. म्हणजे माहिती आहे की तो काळ जो होता, आपल्याला माहिती आहे की वर्णव्यवस्था होती, जाती व्यवस्था होती, त्याच्यामुळे काय रोटी बेटी व्यवहार नव्हता, अस्पृश्यता प्रचंड प्रमाणात पाळल्या जात होती. तर अशा काळामध्ये की ज्यांना परमेश्वराचा अवतार समजला जाई त्या काळामध्ये, तर ते कसे होते? समतेचे प्रणेते होते. महारांच्या घरी जाऊन जेवणं, मांगांच्या घरी जाऊन जेवणं, कुंभ्यांच्या घरी जाऊन पाणी पिणं, तर हे सगळं जे काही समतावादी वृत्तीचे काय होते? गोविंद प्रभू होते, असं त्यांचं वर्णन आलेलं आहे. मुलाला नाव घालावयास बसलेल्या बाईला गरम पाण्यात विसान घालून देणारे वत्सल्य गोविंद प्रभू. विसान किंवा तुम्ही जर काही जण विदर्भाचे असतील तर हे शब्द त्यांना समजण्याला सोपी जाईल. आता बघा आपण जरी विदर्भ म्हटलं तरी विदर्भात आपण जसं म्हणतो की दर 100 कोसावर काय बदलते? भाषा बदलते. हे तुम्ही ॲग्री करता का? तुम्हाला मान्य आहे? बघा जर तुम्ही गडचिरोली भागामध्ये गेला तर तिथं म्हणजे बघा हे बोलीचं वैशिष्ट्य बघा कसं आहे. तुम्ही जर गडचिरोली भागामध्ये गेला तर तुम्हाला वराडी भाषाच तिकडे दिसेल, काही गोंड आदिवासी माडिया लोक, पण काय आहे लय जरा वेगळी वाटते, काहीतरी शब्द जे आहेत ते वेगळे वाटतात. तुम्ही मग परत चंद्रपूरला आले तर चंद्रपूरची वेगळी वराडी चंद्रपुरी आहे. पण तुम्ही अजून थोडे समोर गेलात की तुम्हाला तिथे अमरावतीमध्ये थोडा वेगळा भाषा जाणवेल, नागपूरमध्ये आला थोडी वेगळी भाषा जाणवेल. मग तुम्ही अजून पुढे गेलात अकोल्याकडे, बुलढाणा असेल, वर्धा असेल, तर तिथं सुद्धा जी भाषेची लय आहे, काही शब्द आहे ते तुम्हाला वेगळे दिसतील. त्याचा जो आपण लहेजा म्हणतो तर तो जो भाषेचा लहेजा आहे तो वेगळा दिसेल. ठीक आहे, तर ही सगळी वऱ्हाडी आहे, पण त्या वऱ्हाडीचे सुद्धा काय आहेत? प्रकार आहेत. मग चंद्रपुरी बोली, नागपुरी बोली, घाटी बोली, झाडी बोली. ठीक आहे, हे समजणार आपल्याला, पण शब्द त्याचा ताल सूर लय जे काही आहे वेगळे. आता बघा विसान, आता जर चंद्रपूरच्या लोकांना नागपूरच्या लोकांना जरी विसान सांगितलं, जरी वऱ्हाडी भाषेत असलं तरी समजणार नाही, कारण हे जे शब्द आहे जास्त अमरावती भागामध्ये, बुलढाणा अकोला वगैरे भागात. आता बघा विसान जे आहे ना त्याला बरेच जण ईसान सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ईसान सुद्धा म्हणतात. म्हणजे काय बघा, की आता समजा आपण आंघोळीला गरम पाणी घेतो, बरोबर आहे. आपण काय कडकडत्या पाण्याने आंघोळ करतो का? नाही. तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये जे साधं पाणी असतं, नॉर्मल पाणी असतं, आपण त्याच्यामध्ये ते मिसळवतो किंवा मिळवतो, टाकतो, तर त्याला काय म्हणतात? ईसान. त्याला काय म्हणतात? ईसान किंवा विसान, दोन्ही शब्द वापरले जातात. ठीक आहे, तर म्हणजे हे जे काही चरित्र आहे श्री गोविंद प्रभू चरित्र, याच्यामध्ये काय काय उदाहरण दिले होते की एक महिला जी आहे, एक स्त्री जी काही आहे ती आपल्या लहान बाळाला काय करते? आंघोळ घालतीये. तर ते पाणी कसं होतं? खूप कडकडीत होतं, गरम होतं. तर काय केलं श्री गोविंद प्रभू यांनी त्यांना नॉर्मल पाणी किंवा जे काही थंड पाणी असेल ते त्याला तिथं मिक्स करायला आणि ते पाणी जे काही आहे नॉर्मल आंघोळीसारखं करायला दिलं. आणि श्री गोविंद प्रभू काय करायचे? पावसाला सुद्धा बोलवत होते, म्हणजे त्यांच्याकडे ती शक्ती होती पाऊस पाडण्याची. मुक्याला वाचा देणारे, जो कोणी मुका आहे, जो कोणी बहिरा आहे, तर त्याला मुक्याला वाचा देणारे, बहिऱ्याला ऐकण्याचं जे काही आहे वरदान देणारे असे गोविंद प्रभू होते. दुरून गायीचे दूध काढणारे, सर्पाचे विष उतरवणारे, सिद्ध, आपण जे म्हणतो ना सिद्ध, बाबा तिथला जो गणपती आहे कसा सिद्ध गणपती आहे, जागृत गणपती आहे आपण म्हणतो ना. म्हणजे काय ते बाबा जे मागितलं किंवा इच्छापूर्ती आपण असं म्हणतो. ठीक आहे, तर याचा अर्थ काय होतो की जे मागितलं ते काय होतं? पूर्ण सिद्ध आहेत बाबा, एकदम साक्षात जागृत अशा प्रकारचं जे काही आहे ते. तर अशा प्रकारे गोविंद प्रभू होते. तर असहाय्य स्त्रियांचे माहेर असणारे प्रेमळ गोविंद प्रभू, म्हणजे ज्या स्त्रिया आहे
ज्यांना माहेर नाही आहे, जे अनाथ आहे, जे काही असं वाऱ्यावर पडलेले आहे, तर अशांना आसरा देणारे, निवासस्थान देणारे कोण होते? गोविंद प्रभू होते. ठीक आहे. अशी त्यांच्या व्यक्तित्वाची कितीतरी रूपं आहे आपल्याला त्यांच्या चरित्रातून, जे त्यांचं श्री गोविंद प्रभू चरित्र आहे त्या चरित्रातून काय होतं आपल्याला पाहायला मिळतो. आओ मेली जाय ही त्यांच्या बोलण्यातून अनेकदा पुढे येणारी शिवी त्यांच्या अंतरंगातील वात्सल्य प्रकट करते. आता बघा, बऱ्याचदा तुम्ही गावामध्ये बघितलं असेल किंवा आपले आई बोलतात, आजी बोलतात, म्हणजे किंवा दुसरीकडे ऐकलं असेल की बऱ्याचदा असं म्हणतात की मरू दे, मर जाय तिकडे, असं म्हणतात बऱ्याचदा. पण त्याचा अर्थ खरंच होतं का? नाही. तर ते मायेच्या पोटी, वात्सल्याच्या पोटी जे काही आहे, कधीतरी रागवून ती तसं म्हणत असते. आई असेल, आजी असेल, गावाकडच्या स्त्रिया, गावाकडच्या आया असेल. तर त्याच्यामुळे काय आहे की श्री गोविंद प्रभू जे होते ते एक शिवी द्यायचे, पण त्या शिवीमध्ये काय होतं? वात्सल्य होतं. ते आओ मेली जाय अशा प्रकारे ते म्हणायचे. तर बघा, आता ह्या चरित्रामध्ये काय आख्यायिका जे काही, आख्यायिका म्हणजे एक प्रकारचं कथेसारखं की बाबा असं होतं तसं होतं, नाही का. तर आता ह्या चरित्रामध्ये गोविंद प्रभू संबंधीच्या सर्वच आख्यायिका मात्र अंतर्भूत झालेल्या नाही. जे काही चरित्र आलेलं आहे त्या चरित्रामध्ये सगळंच्या सगळं लिहिलेलं नाही, पण जे काही महत्त्वाचं आहे, चक्रधर असतील व गोविंद प्रभू यांच्याविषयीचा जो काही आख्यायिका यात नाहीत. लीळा चरित्रांचे लेख यापूर्वीचे झालेले असल्याने त्यात संबंधीच्या लीळा आणि अगोदरच अंतर्भूत झाल्या असल्यामुळे श्री गोविंद प्रभू चरित्रात समाविष्ट झाल्या नसाव्यात. आता यातील आख्यायिकांचे तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे स्वच्छ चित्र उमटलेले आहे. आपण जसं लीळा चरित्रामध्ये सुद्धा पाहिलं होतं. काय पाहिलं होतं की लीळा चरित्र म्हणजे काही फक्त आणि फक्त चक्रधरांचं सगळं वर्णन केलेलं आहे का? नाही. तर त्या काळामध्ये जी काही धार्मिक परिस्थिती होती, त्या काळामध्ये जी काही सांस्कृतिक परिस्थिती होती, त्या काळामध्ये ज्या काही इतर परिस्थिती होत्या, तर त्यांचं जे काही वर्णन आहे तर ते वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं ते वर्णन. तर आता बघा, काही काही शब्द जसं वऱ्हाडी शब्द आलेले आहेत. घाटा, पेवणे असेल, कानवाला असेल, ढिरडे असेल. आता ढिरडे म्हणजे काय? तर जसं बेसन चिला, तुम्ही शब्द माहीत नाही आता ऐकलाय की नाही, बेसन चिला म्हणतो ना, तसं त्याला ढिरडे म्हणतात. ढिरडे म्हणजे काय असतं की कुठलंही म्हणजे कडधान्य किंवा त्यातल्या त्यात बेसन जे असतं आपलं बेसनाचं पीठ, तर त्याला पाणी टाकून, कांदा वगैरे बाकीच्या गोष्टी टाकून काय करतात की असं तव्यावर त्याला असं पसरवतात आणि असं पराठ्यासारखं करतात ते, तर त्याला म्हणतात धिरडे. पण ते वेगवेगळ्या कडधान्याचे बनवतात. पण विदर्भामध्ये जास्त करून ते मुगाचे किंवा बेसनाचे धिरडे बनवतात. आता घाटा म्हणजे काय? घाटा म्हणजे एक प्रकारचं जसं सूप असतं, पण ते सूप म्हणण्यापेक्षा एकदम जे जाडसर असं खाण्यासारखं जे काही आहे त्याला असं घाटा म्हणतात. मग तो ज्वारीचा असतो किंवा वेगवेगळे जेव्हा पापड बनवतात, तर त्या पापडामध्ये जे पापड असतात त्याचा आपण त्याचं कसं एकदम जाडसर असं हे असतं आणि मग आपण पसरवतो, तर अगदी त्याचप्रमाणे मग तो खाल्लाही जातो आणि असं वेगवेगळ्या प्रकारचे घाटे बनवतात असेल. तर अशा प्रकारे काही आहे. राड्याचा भात, तर राडा म्हणजे भगर किंवा जे आपण तृणधान्य, मिलेट्स आपण जे म्हणतो की भरड धान्य, तृणधान्य, त्याचा भात असेल. अशा प्रकारे जे काही आहे म्हणजे वेगवेगळ्या शब्द याच्यामध्ये आलेले आहे की ज्याच्यातून आपल्याला त्या काळची जी काही आहे सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय इत्यादी गोष्टींची काय माहिती मिळते. मग ते लीळा चरित्र असो किंवा श्री गोविंद प्रभू चरित्र असो. समजलं तुम्हाला इथपर्यंत? वेगवेगळ्या पदार्थांची जी काही माहिती आहे ती याच्यातून आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता बघा, अत्यंत साध्या, प्रासादिक आणि मोजक्या शब्द योजनेतून जी काही आहे प्रसंग निर्मिती करणे.
म्हणजे काय असे खूप क्लिष्ट शब्द वापरलेले आहेत, कारण खूप सारा शब्दसाठा केलेला आहे असंही नाही. साध्या साध्या सोप्या सोप्या सरळ आणि कमीत कमी शब्दांमध्ये जी काही आहे तर ती श्री गोविंद प्रभू चरित्राची काय झालेली आहे, प्रसंग निर्मिती झालेली आहे. आता व्यक्तिदर्शन घडवणे हे माईन भटाच्या लेखणीचे वैशिष्ट्य आपल्याला दिसते, की आता चरित्र म्हटल्यावर ती गोष्ट येणारच, बरोबर आहे. पण जर आपण माहीन भटांची जर लेखन शैलीचं वैशिष्ट्य पाहिलं तर ते वैशिष्ट्य काय आहे, व्यक्तिदर्शन घडवणं. त्याच्या ज्या काही स्मृती आहेत, त्याचं वागणं, त्याचं ज्या काही लीड आहेत त्या. चला लिहून घ्या, खाली एक वाक्य लिहून घ्या. आपल्याला बऱ्याचदा लेखन शैली, भाषा शैली याच्यावर प्रश्न आल्याचे दिसून येते. चला लिहा. माहीन भटाच्या लेखन शैलीचे व्यक्तिदर्शन घडवणे हे वैशिष्ट्य होय. व्यक्तिदर्शन घडविणे हे वैशिष्ट्य होय. आता बघा, पूजा बांधणे, राज्य करणे, घरवात करणे असेल तर हे सारखे जे वाक्यप्रचार आहे तर ते वाक्यप्रचार सुद्धा त्यांनी तिथे वापरल्याचे आपल्याला दिसते. कितीतरी प्रादेशिक शब्द सुद्धा त्यांनी वापरले आहे. आता विभी कोलते काय म्हणतात बघा. विभी कोलते याच्यावर म्हणतात की प्राचीन मराठी गद्याचा नमुना म्हणून तर भाषा अभ्यासकांना हा ग्रंथ नवाडीचा वाटेल. नवाडी म्हणजे काय, आपण म्हणतो ना नवल आहे का, नवीन आहे, किंवा नवीन म्हणण्यापेक्षा आश्चर्याचा, नवलाचा जे काही आहे अशा प्रकारे असं ते म्हणतात. तर तत्कालीन वऱ्हाडी भाषेचे स्वरूप समजण्यासाठी ह्या ग्रंथासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही. आणि ह्या ग्रंथाचं लिखाण कुठं झालं असेल सांगा बरं. श्री गोविंद प्रभू चरित्र, थोडं लॉजिक लावून सांगा. श्री गोविंद प्रभू यांच्या चरित्राचं लिखाण कुठे झाले असेल. व्हेरी गुड. काय, रिद्दीपूरला झाले. कारण बघा त्याचं नावच आहे, दुसरं नाव काय आहे, रिद्दीपूर चरित्र किंवा रिद्दीपूर लीळा. ठीक आहे. चला आता आपल्याला 2 वाक्य लिहून घ्यायची आहे. चला लिहा. श्री गोविंद प्रभू चरित्राचे लेखन रिद्दीपूर येथे झाले आहे. चला लिहा. श्री गोविंद प्रभू चरित्राचे लेखन रिद्दीपूर येथे झालेले आहे. ठीक आहे. मी थोडंसं रिद्दीपूर विषय बघूयात, एक सेकंड. रिद्दीपूर बघा, रिद्दीपूर कुठे आहे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. आपण थोडंसं रिद्दीपूर विषय जाणून घेऊयात. कारण त्या दिवशी मी विचारलं होतं रिद्दीपूर कुठे आहे, तर आपले काही लोकांनी कोणी म्हणत होते भंडारा, कोणी म्हणत होते अमरावती, कोणी म्हणत होते काय भंडारा गोंदिया. तर हे इथे नाही आहे, विदर्भात असले म्हणजेच ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असलं असं नाही आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमरावतीमध्ये आहे. तर आपल्याला माहीत पाहिजे
कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि इथे मराठी युनिव्हर्सिटी जे मराठी विद्यापीठ आहे सगळ्यात मोठं हे इथे बांधल्या जाणार जे काही आहे त्याचं काम जे काही आहे चालू लागलं. तर बघा रिद्धिपूर जे काही आहे तर याला काय म्हणतात, श्री क्षेत्र असं सुद्धा म्हणतात. श्री क्षेत्र असं म्हणतात. बघा श्री क्षेत्र रिद्धिपूर, श्री क्षेत्र रिद्धिपूर असं म्हणतात. काही ठिकाणी रिद्धिपूर म्हणतात, काही ठिकाणी रिद्धपूर असंही म्हणतात. ठीक आहे, तर कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, दोन्ही एकच आहे. ठीक आहे, थोडंसं लिहून घेऊया. आता हे कोणत्या मोर्शी तालुक्यामध्ये आहे, मोर्शी तालुका आणि अमरावती जिल्ह्यामध्ये. मोर्शी अमरावती. ठीक आहे, लिहून घेतलं सगळ्यांनी, मोर्शी अमरावती. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला असा प्रश्न आला की मराठी वाङ्मयाची काशी कोणत्या कशा खालीलपैकी कशाला म्हटले जाते किंवा कोण म्हटले जाते. तर रिद्धिपूरला काय म्हटलं जातं, मराठी वाङ्मयाची काशी म्हटलं जातं. लिहून घ्यायचं आहे आपल्याला, जशास तसा प्रश्न येऊ शकतो. हे काय फक्त महानुभव पंथांचीच नाही आहे, म्हणजे फक्त महानुभव पंथाची हे नसून, जन्मभूमी नसून, कर्मभूमी नसून काय आहे, मराठी वाङ्मयाची काशी आहे. लिहून घ्या. मराठी वाङ्मयाची काशी. ठीक आहे, आता बघा तर ह्याच भूमीमध्ये लीळा चरित्र ही लिहिलेलं आहे. ह्याच भूमीमध्ये गोविंद प्रभू चरित्र आणि आपण आता समोर बघणार आहोत. काय बघणार आहोत, दृष्टांत पाठ बघू, सिद्धांत सूत्र पाठ बघू वगैरे. तर हे सगळे जे काही ग्रंथ आहेत, म्हणजे हे जे 3-4 ग्रंथ आहेत ते इथं कुठं रिद्धिपूरलाच किंवा रिद्धपूरलाच लिहिले गेले आहे. ठीक आहे, याला नंतर काय म्हणतात, तर मराठी वाङ्मयाची काशी पण म्हटलं जातं, मराठी वाङ्मयाची पंढरी पण म्हटलं जातं याला. ठीक आहे, तर वऱ्हाडी बोली जी आहे ती काय झाली, आद्य ग्रंथाची भाषा झाली. हे लिहून घ्यायचंय वाक्य. चला लिहा. वऱ्हाडी बोली ही आद्य ग्रंथांची भाषा झाली. ठीक आहे, झालं. हे थोडेफार आपल्याला माहिती पाहिजे आणि मराठी भाषा विद्यापीठ इथे होत आहे, त्याचं जे काही काम आहे कंटिन्यूशन मध्ये. ठीक आहे, तर हे आपल्याला माहित पाहिजे. मोर्शी अमरावती विचारू शकतात आपल्याला. मराठी वाङ्मयाची काशी कशाला म्हटलं जातं, मराठी वाङ्मयाची पंढरी तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा बऱ्याचदा विचारू शकतात ह्या गोष्टी. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. चला त्याच्यानंतर लिहा. हे लिहिलं ना तुम्ही, ह्या ग्रंथाचे लेखन रिद्धिपूर येथे झाले. चला आता लिहा. विभी कोलते काय म्हणतात बघूयात. चला लिहा. विभी कोलते म्हणतात कॉमा प्राचीन मराठी गद्याचा नमुना
प्राचीन मराठी गद्याचा नमुना म्हणून तर भाषा अभ्यासकांना हा ग्रंथ बघा असं लिहिलेलं आहे, न अर्धा व त्याला हा नवाडीचा वाटेल म्हणजे नवलाईचा, विशेष, वैशिष्ट्यपूर्ण, आश्चर्याचा असा नवाडीचा वाटेल, फुल स्टॉप, पूर्णविराम, तत्कालीन मराठी भाषेचे स्वरूप, तत्कालीन मराठी भाषेचे स्वरूप समजण्यासाठी, तत्कालीन मराठी भाषेचे स्वरूप समजण्यासाठी तत्कालीन मराठी भाषेचे स्वरूप समजण्यासाठी या ग्रंथासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही. ह्या ग्रंथासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही. ठीक आहे. आता बघा, मायन भट्टास महानुभव पंथात जाण्याची जी काही प्रेरणा आहे ती चक्रधरांपासून मिळाली. आपण आधी पाहिलं होतं की चक्रधरांचा स्वभाव कसा होता. चक्रधर अत्यंत गर्भ श्रीमंत होते, त्यांना अत्यंत अहंकार होता आणि त्यांचं म्हणणं काय होतं की जसं आकाशामध्ये काय आहे, सूर्य आहे, तसं काय आहे, धरतीवर मी काय आहे, अपार सूर्य आहे. आणि ते काय गवताची चप्पल घालायचे. का की त्यांना ते आठवावं की मी किती महान आहे आणि बाकी लोक कसे तृणासारखे आहेत, म्हणजे काय गवतासारखं आहे अशा प्रकारे. तर त्याच्यामुळे जेव्हा त्यांना चक्रधर भेटले जेव्हा त्यांना चक्रधर माईन भट्टांना भेटले तेव्हा जे काही आहे त्यांचा जो अहंकार आहे तो काय झाला, चूर चूर झाला. आणि मग त्यांनी काय केलं की महानुभव पंथ त्यांनी मग ते जोडले गेले. आता बघा, आता जरी हे गोष्ट लक्षात ठेवायची की माईन भट्टांना जी काही आहे महानुभव पंथ यांची प्रेरणा म्हणजे महानुभवामध्ये जाण्याची प्रेरणा, पंथात जाण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली, चक्रधरांकडून मिळाली. पण महानुभव पंथांची दीक्षा माईन भट्टांनी कोणाकडून घेतलेली आहे, गोविंद प्रभू जवळून घेतलेली आहे. तर लिहून घ्यायचं आहे, चला लिहून घ्या. माईन भट्टास, नेक्स्ट पॉइंट, माईन भट्टास महानुभव पंथात जाण्याची प्रेरणा, माईन भट्टास महानुभव पंथात जाण्याची प्रेरणा जरी चक्रधरांपासून मिळाली असली माईन भट्टास महानुभव पंथात जाण्याची प्रेरणा जरी चक्रधरांपासून मिळाली असली तरी त्याने दीक्षा मात्र गोविंद प्रभू जवळून घेतली आहे. त्याने दीक्षा मात्र गोविंद प्रभू जवळून
दीक्षा मात्र तरी त्यांनी दीक्षा मात्र गोविंद प्रभूजवळून घेतली आहे. ठीक आहे. आता जे माईन भट आहे, तर माईन भटांना काय झालेलं आहे की गोविंद प्रभूंचे सानिध्य त्यांना बरेच काळ मिळाले. कारण गोविंद प्रभूंच्या जे काही अंत समय जो होता तो त्यांच्या जवळ सेवावृत्तीने राहिला होता. म्हणजे जे काही शेवटचा काळ होता, वृद्धपणाचा जो काही काळ होता, तर माईन भट त्यांच्याजवळ काय आहे जास्त वेळ राहिले होते आणि त्यांनी त्यांची काय केली होती, सेवा केली होती. आता चरित्र लेखन कालाला आवश्यक असणारा जो काही निकटचा सहवास असेल, जिव्हाळा असेल किंवा त्यासोबतच सत्यान्वेषी दृष्टी ही तिन्ही वैशिष्ट्ये माईन भटांजवळ असल्यामुळे त्याचा हाही ग्रंथ जो काही आहे वाङ्मय संपन्न झालेला आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दृष्टांत पाठ. ठीक आहे. 2 ग्रंथ झाले, आता तिसरा बघूया दृष्टांत पाठ. चला नंतरची हेडिंग टाका दृष्टांत पाठ. तुम्ही जेव्हा स्टेट बोर्डला होतो आपण, तेव्हा आपल्याला एक दृष्टांत पाठ होता अभ्यासाला. तुम्हाला आठवतं की नाही माहीत नाही, पण स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये एक दृष्टांत पाठ होता. आता बघा, चक्रधर योक्त सूत्रपाठाचे जे काही संकलनकार आहेत, तर आता दृष्टांत पाठ आहे तर हा संपादित केलेला आहे. तर कोणी केलेला आहे, केसोबास. आता केसोबास कोण होते, हे देखील काय होते, एक शिष्य होते. इथून पुढे आपण वेगवेगळे शिष्य बघणार आहोत. नरेंद्र आहे, केसोबास आहे, नागदेवाचार्य असतील, असे वेगवेगळे आपण शिष्य बघणार. पण सगळ्यात सिन्सिअर आणि सगळ्यात नावारूपाला आलेला जर कोण असेल तर तो आहे माईन भट. कारण त्याचं कार्यकर्तृत्व, त्याची जी काही निष्ठा होती, त्याचा जो काही प्रामाणिकपणा होती, त्याचा जो काही तळमळ होता, ती काही औरच होती त्याच्यामुळे. ठीक आहे. तर आता बघा, दृष्टांत पाठ हा कोणी संपादित केलेला आहे, संपादन लिहून घ्यायचं आहे. चला लिहा, केसोबास. कोणी केलेला आहे, केसोबास. चलो लिखो जल्दी से, केसोबास. केसोबास यांनी संपादन केलं. ठीक आहे. आता बघा, चक्रधर योक्त तत्वज्ञान, म्हणजे चक्रधरांचं जे काही त्यांच्यावर आधारलेलं किंवा त्यांचं जे काही तत्वज्ञान आहे, तर संपादित केलं. संपादित करणं म्हणजे काय, आपण जसं मराठीमध्ये इंग्रजीमध्ये म्हणतो एडिट करणं, की आहे बाबा असं सगळीकडे आहे, मग ते घेणं, त्याचं संकलन करणं, काही भाग ठेवणं, काही भाग काढणं, काही भाग ॲड करणं, जे काही असेल तर याला आपण काय म्हणतो, संपादित करणं जे काही आहे. असं एक प्रकारचं एडिट करणं जे काही आहे ते त्याला असं म्हटलं जातं. तर ह्यामुळे जो काही दृष्टांत पाठ आहे, तर हा चक्रधरांचा जणू एक प्रकारचा उपनिषदच आहे बाबा. जसं आपल्याला माहित आहे पुराण आहे, उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे काय, उपनिषद म्हणजे की उपनिषद कशाला म्हटलं जायचं, की आधी अरण्यामध्ये जाऊन गुरु वर बसायचे आणि शिष्य त्यांच्या चरणाशी किंवा असे खाली बसायचे आणि जे गुरु सांगतात ते गुरूंच्या तोंडून जे काही लिहिलेलं आहे ते शिष्य लिहून काढायचं. तर अशा प्रकारे काय उपनिषदांची जी काही आहे ती निर्मिती झाली. तर जे काही शंगो तुडपुडे आहे, तर शंगो तुडपुडे काय म्हणतात, की हे एक प्रकारचं जे काही दृष्टांत पाठ आहे, तर हे दृष्टांत पाठ सुद्धा कसं आहे, त्याचा प्रकार उपनिषदांसारखाच आहे. हे जणू काय आहे, एक प्रकारचे उपनिषदच आहे, असे शंगो तुडपुडे असं म्हणतात. तर चक्रधर अनेक दृष्टांत देत. आता बघा, दृष्टांत म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचंय. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं. तर बघा, साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समजून घेऊया. दृष्टांत म्हणजे काय, बघा आपली आजी असेल, आई असेल, काकी, काका, काकू, कोण जे काही असेल, तर ते आपण लहान असताना आपल्याला कथा सांगायच्या, बरोबर आहे. खरे बोलावे, सकाळी लवकर उठावे,
किंवा अशा गोष्टी, देतो तो देव राखतो तो राक्षस, प्रामाणिकपणा, कष्टाची महती, अशा प्रकारे. म्हणजे काय की दृष्टांत म्हणजे काय की जसं आपल्याला आपली आई असेल, आजी, मावशी, काकी असेल, काकू, एक काय सांगायच्या, गोष्टी सांगायच्या. आणि मग गोष्टी सांगितल्यानंतर बोध सांगायच्या की बाबा प्रामाणिकपणा कसा चांगला आहे, नेहमी खरं का बोललं पाहिजे. तर हे अशा प्रकारे एक प्रकारचं दृष्टांत देणं म्हणजे बोध देणं, एक प्रकारे काय देणं, तात्पर्य देणं, एक प्रकारे काय सांगणं, कन्क्लुजन सांगणं, मॉरल ऑफ द स्टोरी आपण जे म्हणतो की एखादी पूर्ण कथा आणि त्या पूर्ण कथेतून आपण काय शिकायला पाहिजे. तर अशा प्रकारे त्याला काय म्हणतात, दृष्टांत असे म्हणतात. की आता बघा, असं आपण समजा डिरेक्टली सांगितलं की प्रामाणिक राहा बा, प्रामाणिक कष्ट करा, सातत्य ठेवा, तर एवढं काही त्याचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. पण एखादी त्याला कथा जोडून सांगितली की सातत्याची महती. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की सातत्य खूपच महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला फार ओरडून ओरडून तुम्हाला इतकं ते समजणार नाही. पण जर मी तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली की ससा प्रचंड हुशार असतो आणि तो चपळ असतो, तो वेगवान असतो, त्याला तो पळत सुटतो, एकदा पळत सुटला की तो काही जिंकणारच असा असतो. पण ससा काय असतो, आळशी पण असतो. आणि कासव कसा असतो बिचारा, हळूहळू चालतो, पण त्याच्या चालण्यामध्ये काय असतं, सातत्य असतं. आणि मग कोण जिंकतो, कासव जिंकतो. जर मी ही कथा व्यवस्थित पद्धतीने मस्त छान तुम्हाला सांगितली तर तुम्हाला काय कळणार आहे, सातत्य, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कन्सिस्टन्सी म्हणतो, तर तुम्हाला ह्याचं जे काही महत्त्व आहे ते कळणार आहे. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं सातत्य ठेव बरं का अभ्यासामध्ये, सातत्याने अभ्यास कर, रोज रोज अभ्यास कर, तर जे काही आहे, तर अशा पद्धतीने हे जे काही आहे त्याच्यामुळे चक्रधर स्वामी काय करायचे की असं सांगून काही ऐकणार नाही. त्याच्यामुळे दृष्टांत पाठ द्यायचे, वेगवेगळे उदाहरणं, वेगवेगळ्या कथा ज्या काही आहेत तर ह्या समजून सांगायचे आणि खाली दृष्टांत द्यायचे. समजलं. आता बघा, आता एकूण किती दृष्टांतांचे त्यांनी संपादन केले आहेत, तर 114. किती, 114 लिहून घ्यायचे आहे. 114 दृष्टांत पाठांचे संपादन. आणि इथे दृष्टांत म्हणजे काय लिहून घ्यायचं आहे. चला 118 114 आणि लिहा दृष्टांत म्हणजे उपदेशपर कथा. दृष्टांत म्हणजे कथा. दृष्टांत म्हणजे उपदेशपर कथा होय. ठीक आहे, क्लियर. क्लियर, समजलं इथपर्यंत. तर बघा, आता केशोभासांनी जे काही होते तर चक्रधरयुक्त सूत्रे जी काही आहेत व दृष्टांत निवडले आणि त्या दृष्टांतातून सूचित केलेले तत्व दाष्टांतिक या नावाने जोडले. आता बघा, प्रत्येक दृष्टांताचे त्यांनी 3 भाग केले. जसं आपण बघा एखादी कथा असते तर कथेची सुरुवात काय म्हणतो की सुरुवात, मध्यभाग आणि तात्पर्य असं म्हणतो. तर त्यांनी सुद्धा दृष्टांताचे केशोभासांनी काय केलेले आहे, 3 भाग जे काही आहे तर 3 भाग त्यांनी केलेले आहे. ठीक आहे. तर प्रथम चक्रधरयुक्त सूत्र, नंतर काय सूत्रातला विचार किंवा तत्व पटवणारा दृष्टांत आणि शेवटी दृष्टांतातून सूत्राची सुसंगत असे काढलेले पारिमार्थिक निष्कर्ष. म्हणजे हे असं लक्षात ठेवायला सोपी आहे की एखादी कथा कशी असते बाबा, शेवटी तात्पर्य असतं, सुरुवातीला जे असतं अगदी त्याचप्रमाणे त्यांनी दृष्टांताचं जे फॉर्मॅट आहे किंवा जो नमुना आहे त्या पद्धतीने तो ठेवलेला आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत.
आता बघा, त्यांनी साधारण 1276 पर्यंतची आणि 1280च्या सुमारास जे काही आहे केसोबसांनी हे दृष्टांत लिहिलेले आहे. लिहून घ्या, 1280च्या सुमारास दृष्टांत पाठ लिहिले. 1280च्या 1280 इसवी सन 1280च्या सुमारास हे दृष्टांत लिहिलेले आहे. दृष्टांत संपादित केसोबासांनी केले ना, केसोबासांनी. म्हणजे काय की तत्वज्ञान होतं ते संकलित केलं, संपादित केलं. आता बघा, समर्पक आणि मनाला भिडतील असे दृष्टांत आणि शब्द योजना कशी होती, मार्मिक होती. तर ह्यामुळे सूत्रातील उपदेश सामान्यांना सहज समजेल असा झाला. आता चक्रधरांची जी काही जिवंत वाणी आहे आणि केसोबासांची सुसंस्कारित भाषा सरणी, तर याचा संयोग जे काही आहे दृष्टांत पाठामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि याच्यामध्ये काय की स्त्री जीवनातील विरह, विरह म्हणजे काय, दुरावा आणि प्रेम ह्या भावनांचा आविष्कार सुद्धा ह्या दृष्टांत पाठामध्ये झालाच आहे. शिवाय यादवकालीन नागरी आणि समाज जीवनाचे दर्शन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घडल्याचं दिसतं. तर हे जे काही 2 पॉइंट्स आहे महत्त्वाचे आपल्याला लिहून घ्यायचे आहे. चला, दृष्टांतातून लिहा. दृष्टांतातून स्त्री जीवनातील विरह, दृष्टांतातून स्त्री जीवनातील विरह आणि प्रेम, स्त्री जीवनातील विरह आणि प्रेम स्त्री जीवनातील विरह आणि प्रेम ह्या भावनांचा आविष्कार झाला आहे. या भावनांचा, विरह आणि प्रेम ह्या भावनांचा आविष्कार झालेला आहे. शिवाय यादवकालीन नागरी समाज जीवनाचे, शिवाय यादवकालीन समाज जीवनाचे दर्शन घडले आहे. तर आपल्याला असा प्रश्न विचारला की बाबा दृष्टांत पाठामधून खालीलपैकी कोणत्या समाज जीवनाचे किंवा कोणत्या काळाचे दर्शन घडले आहे, तर यादवकालीन हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, दृष्टांत पाठ झाला. चला आता हेडिंग द्यायचे सूत्रपाठ. नेक्स्ट, कोणी कोणी कधी कधी लिहिलं, नेमकं त्याच्यामध्ये काय काय हे सगळं माहीत पाहिजे. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत सूत्रपाठ. आता सूत्रपाठ काय आहे त्या दिवशी थोडक्यात सांगितलं होतं. सूत्रपाठ आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, आता लीळा चरित्रामध्ये चक्रधरांच्या तोंडी जी काही सूत्र आली होती, सूत्र म्हणजे काय, तत्वज्ञान. म्हणजे बघा, महानुभव पंथाचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे सूत्रपाठ. कारण त्याच्यात महानुभव पंथाचं आचार धर्म तत्वज्ञान जे काही आहे हे याच्यात आलेलं आहे. म्हणजे त्या पंथाचंच सार याच्यामध्ये जे काही आहे. तर बघा, आता लीळा चरित्रामध्ये चक्रधरांच्या तोंडी जी काही सूत्रे म्हणजेच तत्वज्ञान जे काही आलं होतं, तर त्याचे क्रमवार संपादन जे काही आहे केसोबासांनी सर्वसाधारणपणे 1285च्या सुमारात केले. आणि याच्यामध्ये जवळपास एकूण 1255 काय आहेत, सूत्रे आहेत. महानुभवाचं जे काही तत्वज्ञान आहे तर ते ह्या ग्रंथाच्या आधारे तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे जे काही शिष्य आहेत ह्या ग्रंथाचं म्हणजे सूत्रांचं जे काही आहे
चक्क पठणच करतात. ठीक आहे, चला लिहून घ्या. चला, लीळाचरित्रात चक्रधरांच्या तोंडात चक्रधरांच्या तोंडी असं लिहिला, तोंडी लिहिलं तरी चालेल. चक्रधरांच्या तोंडी जी सूत्रे आलेली आहे, सूत्रेला ब्रॅकेट मध्ये तुम्ही तत्वज्ञान असंही लिहू शकता. सूत्रे आली आहेत, त्यांचे क्रमवार संपादन केशोभास यांनी इसवी सन 1285 च्या सुमारास केले. इसवी सन 1285 च्या सुमारास केले. सूत्रे किती आहे लिहून घ्यायची आहे, 1255 जी सूत्रे आहेत लिहून घ्या, 1255 सूत्रे. ठीक आहे, लिहिलं. सूत्रे किती आहे एकूण 1255 आणि याच्या सुमारास 1285 च्या सुमारास लिहिलेलं आहे. कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे, तर बघा समजलं तुम्हाला इथपर्यंत. तर आता महानुभव म्हणजे सूत्र म्हणजे तत्वज्ञान. सूत्रे किंवा सूत्र जे आहे त्याचा अर्थ काय होतो, तत्वज्ञान. आता महानुभवांचं जे काही तत्वज्ञान आहे तर एक प्रकारे ह्या ग्रंथाच्या आधारेच तयार झालेला आहे. आणि संप्रदायातील लोक जसं मी सांगितलं तर याचं पठण करतात. ठीक आहे,
आदरपूर्वक जे काही आहे ते पठण करतात. आता सूत्रपाठाचा आधार घेऊन महानुभाव कवींनी विविध ग्रंथांची रचना केलेली आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक सूत्र जे काही आहे पंथातील महनीय विचार सांगत असल्यामुळे ते वाचकाच्या मनात खोलवर बिंबते. स्वदेश असेल, स्वग्राम सोडून, विरक्त, विरक्त म्हणजे काय, दूर बनून, जीव, जीवित, परमेश्वराचा देण्याचा जो काही उपदेश आहे तो चक्रधरांनी याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे काय, परमेश्वराची प्राप्ती संन्यास घेऊन, तुम्हाला अलिप्त होऊन, अलिप्त जाऊन, सगळं सोडून जे काही आहे करायचं, अशा प्रकारे ते त्याच्यामध्ये सांगतात. ठीक आहे. आता त्यांची जी काही अशी अनेक सूत्रे त्याच्यामध्ये आहे जे चक्रधरांच्या तत्वज्ञानाचं दर्शन घडविताना आपल्याला दिसतात. आता परमार्थिक निष्ठा आणि तात्विक भाषा याच्यामुळे ते काय झालेलं आहे, प्रभावी झालेलं आहे. म्हणजे परमार्थ कसं करायचं आणि भाषा सुद्धा त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आलेली आहे. तर लहान लहान वाक्यामध्ये जसं आपण म्हणतो ना, घागर में सागर भरणं, अशा प्रकारे की शक्य नाही ना घागरेमध्ये समुद्र भरायचा किंवा सागर भरायचा, तर ते तशा प्रकारे लहान लहान वाक्यामधून मोठे मोठे जीवनाचे जे काही मर्म आहे तर त्यांनी तिथे उलगडून दाखवलेले आहे. यातील एक एक सूत्र म्हणजे प्रभावी औषधी असं आहे. असं जे काही, असं कोण म्हणतात, अ.ना. देशपांडे म्हणतात. कोण म्हणतात, अ.ना. देशपांडे. हे सुद्धा वाक्य आपल्याला लिहून घ्यायचं. अ.ना. देशपांडे काय म्हणतात, लिहून घ्यायचं आहे. चला, सूत्रपाठातील एक एक सूत्र म्हणजे, सूत्रपाठातील एक एक सूत्र म्हणजे सूत्रपाठातील एक एक सूत्र म्हणजे प्रभावी औषधी मात्रा आहे. प्रभावी औषधी मात्रा आहे. प्रभावी औषधी मात्रा आहे असं कोण म्हणतात, अ.ना. देशपांडे असं म्हणतात. ठीक आहे. आता आपण बघूया स्मृतीस्थळ. तर बघा, आपल्याला स्मृतीस्थळ आहे, कशामध्ये आहे सांगा बरं. स्मृतीस्थळ आपल्याला, स्मृतीस्थळ कशामध्ये आहे सांगा. स्मृतीस्थळ कशामध्ये आहे, घटक 10 मध्ये तुम्हाला एक साहित्यकृती दिली आहे अभ्यासाला, त्याच्यातलं स्मृतीस्थळ. आता स्मृतीस्थळ चित्रे नाही, स्मृतीस्थळ आहे ते कोण, कोणी शंग तुडपुडेंचं आहे का, कशा कोणी संपादित केलेलं आहे ते, किंवा कोणी ते परत स्मृतीस्थळ पण आहे ना सुरुवातीलाच अगदी आपल्याला साहित्यकृती घटक 10 विसरले का. स्मृतीस्थळ आहे का लीळाचरित्र आहे, लीळाचरित्र आहे ना, हां लीळाचरित्र आहे. तर ते कोणी त्याचं हे केलेलं आहे अभ्यासक आपल्याला जे आहे साहित्यकृती, तर ते शंगो तुळपुडे यांची आहे. ठीक आहे. आणि स्मृतिचित्र कोणी लिहिलेले आहे, व्हेरी गुड. तर लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृतिचित्र. आपल्याला असं डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, आता आपण स्मृतीस्थळ बघूयात. ठीक आहे. आता लीळाचरित्राप्रमाणे काय आहे, हा सुद्धा एक चरित्र ग्रंथ आहे. तर चक्रधरानंतर ह्या पंथाचं जे काही नेतृत्व आहे ते नागदेवाचार्याकडे गेलं होतं. कोणाकडे गेलं होतं, नागदेवाचार्य. आणि
पंथामध्ये त्यांना काय म्हटलं जाईल, त्यांचं एक टोपण नाव ठेवलं. जसं आपण घरामध्ये टोपण नाव ठेवतो किंवा वार्डामध्ये गावामध्ये आपलं एक वेगळं नाव असतं, टोपण नाव असतं, किंवा एक प्रेमाने आदराने एक दुसरं नाव ठेवलं जातं. तर अशा प्रकारे नागदेवाचार्यांना काय म्हटलं जात होते, भटोबास असं म्हटलं जाते. चला लिहून घ्या. स्मृतिस्थळ हेडलाईन टाका. चला स्मृतिस्थळ, चला लिहा. लीळा चरित्राप्रमाणे, किंवा असं लिहा, लीळा तसं नका लिहू, चरित्र ग्रंथ खाली लिहा. चरित्र ग्रंथ, चरित्र ग्रंथ खाली लिहायचं आहे. चक्रधरानंतर महानुभव पंथाचे, चक्रधरानंतर महानुभव पंथाचे नेतृत्व, चक्रधरानंतर महानुभव पंथाचे नेतृत्व, चक्रधरानंतर महानुभव पंथाचे नेतृत्व नागदेवाचार्यांकडे आले, नागदेवाचार्यांकडे आले. पंथात त्यांना, पंथात म्हणजे महानुभव पंथात, पंथात त्यांना भटोबास म्हणून, भटोबास असं लिहायचंय, भटोबास, भटोबास म्हणून भटोबास म्हटले जाई किंवा भटोबास संबोधिले जाई, संबोधिले जाई. आता बघा, हे स्मृती स्थळातली जी काही स्मृती म्हणजे अजून काय लीळा, फक्त नाव वेगळं आहे, आठवणी. स्मृती म्हणजे आपण म्हणतो ना आठवणी. तर हे जे काही स्मृती स्थळातील स्मृती जे काही आहे कोणी संग्रहित केल्या, याच्या नागदेवाचार्यांनी. चला लिहा, नंतरची ओळ लिहा. स्मृती स्थळातील स्मृतिस्थळात नागदेवाचार्यांच्या स्मृती संग्रहित केल्या आहेत. नागदेवाचार्याच्या स्मृती संग्रहित केल्या आहेत. खाली लिहायचं आहे. चक्रधरांच्या वचनांना, चक्रधरांच्या वचनांना, चक्रधरांच्या वचनांना श्रुती म्हणत, चक्रधरांच्या वचनांना श्रुती म्हणत, चक्रधरांच्या वचनांना श्रुती म्हणत, तर नागदेवाचार्यांच्या वचनांना काय म्हणत, स्मृती म्हणत. हे माहित पाहिजे, जसंच्या तसं विचारू शकतात आपल्याला, महत्वाचं आहे. स्मृती आणि श्रुती मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आता स्मृती स्थळामध्ये एकूण किती आहेत स्मृती दिलेल्या, 261. किती आहे, 261 स्मृती. लिहून घ्या. स्मृती स्थळामध्ये 261 स्मृती दिलेल्या आहेत. म्हणजे ते वचन आहेत ना, चक्रधरांचं म्हणजे चक्रधरांनी जे तत्वज्ञान सांगितलंय सूत्रपाठ मध्ये असेल की ते त्यांना श्रुती म्हणतात. ठीक आहे, तर लिहा हे जे आहे स्मृती किती आहे, 261. आता नागदेवाचार्य कोण होते, नागदेवाचार्य हे
चक्रधरांचे पटशिष्य होते. पण आता नागदेवा चक्रधर वारल्यामुळं काय झालं, ते जे स्थान होतं किंवा महानुभव पंथाची जी काही धुरा होती तर ती काय झालेली आहे, ती नागदेवाचार्यांकडे गेलेली आहे. ठीक आहे. पटशिष्य होते, शिष्य. आता बघा केशोबास आहे ना, केशोबासांना केशोबासांचं जे नाव आहे त्यांना केशव पंडित ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही. समजा एखाद्या वेळेस केशोबास आलं, एखाद्या वेळेस केशव पंडित आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे. केशोबास यांचं जे काही आहे यांना केशव पंडित म्हणूनही ओळखलं जातं. केशव पंडित म्हणूनही ओळखलं जातं. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? तर ह्या प्रकारे जे काही आहे स्मृतीस्थळ, लीळा असू देत, स्मृती असू देत, यांचा जे काही जवळपास संबंध आहे तो काय आहे, सारखाच आहे. ठीक आहे. बघा आता मला सांगा, स्मृतीस्थळाचे लेखक कोण आहे? नाही, ते नागदेवाचार्यांनी सांगितलं. नागदेवाचार्यांच्या ज्या काही स्मृती होत्या त्या त्याच्यात संकलित करण्यात आल्या. ते नागदेवाचार्यांनी नाही लिहिलेलं आहे. जसं की लीळाचरित्रामध्ये काय आहे, चक्रधर स्वामींच्या लीळा संपादित केल्या, लिहिलेल्या आहे, संकलित केलेल्या आहे. तसं स्मृतिचित्रांमध्ये काय, नागदेवाचार्यांच्या ज्या काही स्मृती आहेत त्या संपादित केलेल्या आहे. तर बघा स्मृतीस्थळाचा लेखक कोणी एक व्यक्ती नसून अनेकांच्या पाठांचे ते काय आहे, संकलन आहे. तरी पण नरेंद्र आणि परशुराम, तर नरेंद्र आणि परशुराम कोण होते, हे देखील काय होते, शिष्य होते. तर आणि मालोबास व गुज्जर शिवबास, तर हे स्मृती स्थळाचं जे काही आहे त्यांनी संस्करण केलेलं आहे किंवा ते संपादित केलेलं आहे असं कोण म्हणतात, वाना देशपांडे यांचं मत आहे. चला लिहून घ्या. नेक्स्ट चला लिहा. स्मृतीस्थळाचे लेखक कोणी एक नसून, शॉर्टकटमध्ये लिहा, स्मृतीस्थळाचे लेखक कोणी एक नसून स्मृतीस्थळाचे लेखक कोणी एक नसून नरेंद्र, परशुराम मालोबास व गुज्जर शिवबास, मालोबास व गुज्जर शिवबास, मालोबास व गुज्जर शिवबास हे वाटतात असं कोण म्हणतात, वाना देशपांडे. हो, दोन्ही वेगळे आहेत. अना देशपांडे वेगळे, वाना देशपांडे वेगळे, असे वाना देशपांडे यांचे मत आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं, सगळं गद्याचा भाग पाहिला, लीळाचरित्र, त्याच्यानंतर सगळं पाहिलं. आता आपण थोडंसं पद्य भागाकडे वळणार आहोत. तर बघा, मूर्तिप्रकाश अशी हेडलाईन द्यायचं आणि असं लिहायचं की हेडिंग द्या, महानुभव्य पद्य म्हणजे सगळा काव्याचा भाग जो काही आहे तो. चला लिहा. पहिलं लिहा मूर्तिप्रकाश लिहा. आता केशोबास जो काही आहे, केशोबास,
तर याला केशवपंडितही म्हणतात, याला केशीराजबास असं सुद्धा म्हणतात. तर यांनी काय केलेलं आहे, इसवी सन 1289 मध्ये 1289 मध्ये जो काही आहे मूर्तिप्रकाश जे काही आहे हा पद्य ग्रंथ, पद्य म्हणजे काय, काव्यमय जो काही असतो काव्य स्वरूपात ते लिहिलेला आहे. कोणी लिहिलेला आहे, केसोबास. आता बघा केसोबास आहे ना, याचे हे 2-3 नावं आपल्याला माहित पाहिजे. केसोबास, यालाच काय म्हटलं आहे, केशवपंडित, आणि याला अजून काय म्हटलेलं आहे, तिसरं नाव काय आहे, केशीराजबास. काय म्हटलेलं आहे, केशीराजबास, केशीराजबास असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, लिहून घ्या पटकन. हे बघा, केसोबास, केशवपंडित, केशवपंडित आणि केशीराजबास. ओळखत होते या नावाने. मूर्तिप्रकाश हे काय ग्रंथ आहे का? मूर्तिप्रकाश ग्रंथ आहे का? ठीक आहे, तर आपल्याला साधारण इसवी सन 1289 मध्ये जे काही आहे याची जी काही रचना आहे. तर बघा याच्यामध्ये ओवी संख्या किती आहे सांगता येईल का तुम्हाला, की मूर्तिप्रकाश हा जो काही पद्य ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये किती ओव्या आहे, साधारण ओवी संख्या किती असेल सांगता येईल का? चला लिहा, 3051. किती आहे, 3051. 3051 ओव्या जे काही आहे याच्यामध्ये ओबी संख्या आहे. तर बघा आता याच्यामध्ये काय आहे की चक्रधरांच्या एकेका अवयवांचे वर्णन याच्यामध्ये त्यांच्या तत्वज्ञाचे निरूपण जे काही आहे कवी करतो. म्हणजे एकेका अवयवांचं जे काही वर्णन तत्वज्ञानाच्या रूपाने जे काही आहे ते केसोबासांनी केलेलं आहे. मूर्तिप्रकाश कोणी लिहिलेला आहे पद्यग्रंथ, केसोबास. त्याचंच नाव, त्यालाच केशवपंडितही म्हणतात आणि केशीराजबास असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, समजलं? आता
यांनी हे जे काही ओवी स्वरूपात किंवा पद्यग्रंथ जो काही लिहिलेला आहे तर त्याच्यामध्ये बरीचशी अतिशयोक्ती म्हणजे काय, झाडावर चढवणे किंवा जास्तीचं करून सांगणे, आपण जे म्हणतो ना एकदम ओव्हर तारीफ करणे, आपण म्हणतो ना एक हरभऱ्याच्या झाडावर चढवणे वगैरे, तर अतिशयोक्ती याच्यामध्ये केलेली दिसून येते. आता चक्रधर स्वामींचं जे काही आहे गमन झाल्यानंतर नागदेवाचार्यांच्या शोककुलाचे वर्णन इथं भावोत्कट आहे, म्हणजे ते खूप भावनांनी युक्त असं जे काही आहे त्याच्यामध्ये भावना काय झालेल्या आहे, उत्कट झालेल्या आहे. सांप्रदायिक तत्वज्ञानाच्या निरूपणाकडे केशी राजबासांचा नेहमीच कल राहिलेला आहे. ह्या काव्यातील रसोत्कटतेला अशा प्रकारे त्यांनी जे काही आहे हे लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा आता आपलं महानुभवीय जे काही आहे गद्य संपलं आणि आजपासून आपण पद्याकडे वळलेलो आहे. तर याच्यामध्ये नंतर आपण काय काय पाहणार आहे, तर उद्या आपण पाहणार आहे की महदंबा, जिला महदाईसा म्हटलं जातं, तर ती मराठीची आद्य कवयित्री, तर तिचे आपण काय पाहणार आहे, ढवळे. तर ढवळ्यांमध्ये सुद्धा काय आहे, ढवळे पूर्वार्ध, ढवळे उत्तरार्ध. ढवळे म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय आहे नेमकं, तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, अजून काय येतं गद्यामध्ये, पद्यामध्ये काय येतं, तर मातृकी, रुक्मिणी स्वयंवर, हे सुद्धा आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आपण साती ग्रंथ बघणार आहोत, जे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्यावर प्रश्न येतो आपल्याला, डायरेक्ट प्रश्न येतो. साती ग्रंथ म्हणजे काय, 7 ग्रंथ, साती ग्रंथ, त्यांचे नाव आणि त्यांचे लेखक. आपल्याला पाठ म्हणजे तोंड पाठच पाहिजे, तुमचे 4 ते 6 मार्क फिक्स आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण साती ग्रंथ सुद्धा बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण रुक्मिणी स्वयंवर बघणार आहोत. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की माईन भट आहे, केसोबासाई यांच्या व्यतिरिक्त सुद्धा शिष्य राहिलेले आहेत. मग त्यांच्या काय ज्या काही रचना आहेत त्या रचना आपण उद्या बघणार आहोत. मग आणि हे जे साती ग्रंथ आहे, तर साती ग्रंथांना सुद्धा आपण काय बघणार आहोत, उद्या डिटेल्डमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आज जे शिकवलं ते व्यवस्थितपणे रिव्हिजन करायची उद्या मी विचारणार आहे. हां, ठीक आहे, चला मग थांबूयात आपण इथे. उद्या भेटूया शार्प 4 वाजता. ठीक आहे, व्यवस्थित रिव्हिजन करा. बाय.